ओके. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काँग्रेसचे एका ग्रुपचे गटनेते नगर परिषद तुळजापूर या ठिकाणचे गटनेते अमोल कुतवळ साहेब या ठिकाणी आहेत. आपल्या चॅनलवर ते आज आलेत. त्यांना आपण विचारायचं की तुळजापूरच्या विकासाचा जो कारभार आहे तो कशा पद्धतीने चालतोय आणि आज नगरपालिकेमध्ये काय अडचणी येत आहेत सध्या. कारण विकासाचा महामेरू म्हणून तुळजापूरकर राणादादा बघतात असं लोक म्हणतात. 1865 कोटी रुपये तुळजापूरच्या विकासासाठी आलेत. या बातम्या फक्त पाहिल्या गेल्या. हे पैसे नेमकं कुठे आहे तर विकास कुठे आहे हे आपण आज अमोल कुतवळ यांना विचारणार आहे. नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये अमोलजी आपलं स्वागत आहे. नेमकं धाराशिव जिल्ह्यामध्ये 700 कोटी, 140 कोटी, तुळजापूरमध्ये 156 कोटी, तुळजापूर शहर विकासासाठी 1865 कोटी. हे पैशाचे आकडे बघून लोकांना चक्री आहे. पण विकास काय शहरात तुळजापूरमध्ये दिसत नाही. या पट्टीमध्ये काय करतो. नमस्कार प्रभाकरजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली 3 टर्म झालं या नगर परिषदेवर माननीय आमदार राणा जगदीशजी पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सत्ता आहे. मागच्या 17 ते 18 वर्षामध्ये आपण तुळजापूर शहरामध्ये फिरून बघता. मी इलेक्शन झाल्यानंतर आपली एक बाईट बघितली की प्रभाग क्रमांक 1मध्ये आपण मिळून त्या प्रभागाचा जो काही विकास झाला तो दाखवण्यात आला आपल्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. परंतु आपल्याला विनंती आहे की आपण प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 3 असेल, माझा प्रभाग क्रमांक 9 असेल, 8, 10, 11 या प्रभागात फिरून आपण या सर्व प्रभागाची चौकशी किंवा आपण जे यूट्यूबवर दाखवत आहोत ते आपण बघणं अपेक्षित आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या 1 वर्षाखाली तुळजापूरला नगर उत्थान अंतर्गत 158 कोटी मंजूर झाले असं माननीय आमदार साहेब यांनी दाखवले आणि कामाची सुरुवाती झाली. परंतु आज जर तुम्हाला त्या कामाची परिस्थिती दाखवली गेली तर ते काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि अर्धवट ते काम सोडून गुत्तेदार निघून गेलेले आहे. बरोबर. आणि असा एक विषय आहे या तुळजापूरमध्ये आमची जनगणना आता झालेला आहे, नवीन जनगणना येईल आहे. परंतु अंदाजे लोकसंख्या 47,000 ते 50,000पर्यंत तुळजापूरचं पॉप्युलेशन आहे. परंतु या तुळजापूरचं पॉप्युलेशन असताना या आई तुळजाभवानी, श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी येणारे भक्त हे रोजचे येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशन उन्हाळ्यामध्ये किमान 1,00,000 ते 1,25,000 रोजला दर्शन करायला लोक येतात. परंतु याला या यंत्रणेला राबवण्यासाठी प्रशासन एकदम कमी पडत आहे. आणि या 15-17 वर्षाच्या कालखंडामध्ये मला वाटत नाही की नगर परिषद प्रशासन असेल किंवा या शासनाच्या मार्फत एवढ्या अत्याधुनिकपणे कामे झाली असेल. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आपण प्रत्येक प्रभागात फिरून जर पाहिलं तर आपल्याला त्याची माहिती कळेल. मागच्या 8 दिवसामध्ये भाऊ भांजी, काय नाव त्यांचं, नागनाथ भाऊ भांजी, नागनाथ भाऊ भांजी यांनी एक बातमी मला बोलावून केली की बाबा जर शहराचा विकासच झाला आहे तर ही गोरगरिबाच्या नगरामध्ये या घाणीचं साम्राज्य, शौचालय नुसते बांधून ठेवले, करोडो रुपये खर्च झाले पण नुसते बांधून ठेवले म्हणजे गुत्तेदारच जगवले, ते अजूनही कार्यरत नाहीत. या ज्या अडचणी आहेत म्हणजे पैशाची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीनं लागते. गुत्तेदारी जगवण्यासाठी सर्वसामान्याला न्याय मिळेल असं काय कार्य तुळजापूरमध्ये दिसत नाही. काय म्हणाले याच्यावर. मी आपणास सांगू इच्छितो, मी मगाशी जे म्हणल्याप्रमाणे तुळजापूरचं पॉप्युलेशन एक 50,000 आणि येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन ॲव्हरेज एक 50,000 ते 60,000 आहे. या येणाऱ्या भाविकासाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बाथरूमची सोय असेल किंवा ज्या प्राथमिक गरजा लागणार आहेत ह्या तुळजापूर शहराच्याच पूर्ण होत नाहीत
तर येणाऱ्या भाविकांच्या कशा होणार. बरोबर. मी आज आपणास सांगू इच्छितो की जवाहर गल्लीमध्ये मला वाटतं नागनाथ भाऊ भांजी जे आमचे माजी नगरसेवक आहेत यांनी आपणास ते दाखवले दिसते. ते दसऱ्याच्या पिरियडमध्ये त्या शौचालयाचं काम झालेलं आहे आणि आज ते कुलूप लावून आज बंद परिस्थितीमध्ये आहे. ते बांधलंय कुणासाठी हेच आमच्या पण लक्षात येईना. आता मी नगरसेवक मला सुद्धा 4 महिने झालं पण ते कुणाच्याच कामी येणं झाले. येणाऱ्या भाविकांची सोय जी प्राथमिक गरज आहे ही देणं नगर परिषद प्रशासनाची गरज आहे. परंतु नगर परिषद प्रशासन डोळे दाखवून झोपलेलं आहे. मी आपणास एक सांगू इच्छितो, समृद्धी ही संस्था, या संस्थेच्या नावानं या कचरा उचलणं आणि त्या कचऱ्याचं निस्सारण करणं याचा ठेका घेतलेला आहे. ही जी कंपनी आहे या कंपनीला याच्या अगोदर एक 3 वर्षाचा ठेका दिला होता. तो 15 लाख रुपयाचा ठेका होता आणि याचं टेंडर परत रिटेंडर झालं आणि 1 वर्षाखाली तोच ठेका 15 लाखाचा ठेका 31 लाख रुपये ठेका आणि 5 लाख रुपये डिपॉझिट अशा प्रमाणात या ठेका करण्यात आला. परंतु त्या टेंडरमध्ये विरोधी नगरसेवकांनी टेंडर भरले म्हणून ते टेंडर कॅन्सल करण्यात आले आणि परत तो ठेका त्या पहिल्या ठेक्यामध्ये विरोधी नगरसेवकांनी 25 लाख रुपये बेस प्राईजला तो ठेका भरला होता. म्हणून 1 महिन्यानी परत ते रिटेंडर करण्यात आले आणि त्याची बेस प्राईज 25 लाख आणि जी 5 लाख डिपॉझिट होते तिथं 25 लाख डिपॉझिट भरण्यात आलं. मग जी कंपनी वारंवार गेली 4 ते 5 वर्ष झालं तुळजापुरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उठला आहे. आज आपण बघत असाल कुठेही कचऱ्याचे ढिगं पडलेले आहेत. येणाऱ्या भाविकाला त्या घाणीतून वर यावं लागते. बाथरूम करण्यासाठी बाथरूम टॉयलेटची कमी संख्या आहे. गटनेता म्हणून आता सत्ताधाऱ्याला नगरपालिकेमध्ये हा हिशोब विचारता का की बाबा हे 15 लाख रुपये 20 लाख रुपयाचे टेंडर जात आहे पण शहरामध्ये कसलीही स्वच्छता नाही, नेमके पैसे कुठे गेले त्याचा अहवाल सादर करा, अशा पद्धतीच्या काय मागण्या केल्यात का तुम्ही गटनेता म्हणून? मी प्रभाकरजी मी आपणास सांगू इच्छितो की वेळोवेळी आम्ही स्वतः आमचे नगरसेवक फक्त नगरपालिकेच्या सिओनला आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर तर आमच्या मागण्या असतात. परंतु या समृद्धीच्या विरोधात आम्ही खुद्द कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिलेलं आहे, फक्त तोंडी बोलून नाही, त्यांना लेखी निवेदन दिलं आहे. आमची नगर परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर पहिली पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हेच बोललो होतो की जी कंपनी 3 वर्षामध्ये तुळजापूर स्वच्छ करू शकत नाहीत त्याच कंपनीला तुम्ही वाढवून टेंडर त्या समृद्धी कंपनीला दिले. त्या आपल्याला तुळजापूर शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान 120 ते 125 कर्मचारी लागतात रोजचे डेली रुटीनचे. मग गटार काढणे असतील, कचरा उचलणे असेल, घंटागाड्या असतील, ह्या ज्या काय विषय आहे. परंतु आज ती कंपनी कमी कर्मचाऱ्यावर मला अंदाज 40 ते 45 कर्मचाऱ्यावर ती कंपनी काम करत आहे. आता रमाई आवास योजना आहे, मागासवर्गीयासाठी ही योजना राबते. घरकुल योजना किती राबली गेली, मागासवर्गीयांना किती घरे मिळालेत, मागासवर्गीयाच्या दलित वस्तीमध्ये कामं किती चालू आहेत, दलित वस्तीच्या नावावर आलेला निधी जातो कुठं, या सगळ्या प्रक्रियेवर नगरपालिका काय करते आणि तुम्ही काय जॉब विचारला त्यांना? मी आपणास सांगतो की आपणास पाहायचं असेल तर आमच्या इथं थोडं दलित वस्ती म्हणून मातंगनगर आणि भीमनगर असे 2 भाग आहेत. आज त्या मंदिराच्या मागच्या बाजूला भीमनगरची परिस्थिती, मी याच्या अगोदर जास्त राजकारण सक्रिय नव्हतो. या 5-7 वर्षामध्ये मी राजकारणात सक्रिय आहे. 2 लोकसभा झाल्या, 2 विधानसभा झाल्या, ही दुसरी नगर परिषद आहे. या काळामध्ये मी त्या भीमनगरमध्ये फिरत असताना अक्षरशः एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे भीमनगरची की तो जो भाग आहे तो चढ उतार भाग आहे, म्हणजे चढा भाग आहे आणि जो त्या आपल्या घाणीचं म्हणजे गटारीचं जे पाणी येतं त्या रोडवर सोडलेलं आहे. अक्षरशः तिथे चालताना 100% नवीन गेलेला माणूस पाय घसरून पडणार. मग या 15-17 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी किंवा जे नगर परिषदेवर काम करतात किंवा या प्रशासनाच्या काळात 4 वर्षात प्रशासन आहे त्यांना काय दिलं ही अपेक्षा आहे. परत आपण जे घरकुलाबद्दल बोललात, सर्व महाराष्ट्र जाणतो की तुळजापूरचा घरकुल घोटाळा किती मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या घरकुल घोटाळ्याची केस आज हायकोर्टमध्ये चालू आहे. कलेक्टरच्या इथं सुनावणी झालेली आहे आणि त्या घरकुल घोटाळ्यामध्ये 350 घराचे घरकुल पहिले मंजूर झाले होते. आज आपण जे प्रभाग क्रमांक 1मध्ये जे निवडणूक झाल्यावर आपण दाखवला तो प्रभाग किती स्वच्छ आहे, सुंदर आहे.
आमचीही मान्यता आहे की ते नगरसेवक किंवा तो प्रभाग आज 25% 30% सुधारलेला आहे. पण त्याच प्रभागामध्ये ह्या घरकुलाच्या मंजुऱ्या आल्या होत्या आणि ते घरकुल आज काय अवस्थेत आहेत. एक 50 घरं बांधलेली आहेत आणि ते अर्ध्या अवस्थेत पडलेले आहेत. बरं. आणि त्या घरकुल घोटाळ्यामध्ये आज त्या केस मग त्या भागातले लोक बोलतील का आमचे घरं अर्धवट राहिलेले आहेत? त्या भागात म्हणजे ते घरकुल त्या भागासाठी बांधले नव्हते. हा. तिथं 44 नंबर सर्वे जो सरकारी सर्वे होता त्या सर्वे नंबरमध्ये ह्या घराच्या मंजुरी आल्या होत्या आणि इथे राहण्यासाठी दलित लोक असतील, ओबीसी लोक असतील आणि जे DRTचे आंतर लोक होते यांना या घरकुलाच्या मंजुरी आल्या होत्या. परंतु मला वाटतं 2011ला हे जे आज सत्ताधारी आहेत हेच सत्तेवर लोक होते आणि ह्या घरकुल घोटाळा करून हे गरिबांचे घरं त्यांनी खाल्ले असा माझा आरोप आहे. बरं, मागासवर्गीय वस्तीमध्ये जे स्वतःला पुढारी म्हणून आमच्या समाजातली माणसं फिरतायत ते लोक चॅनलच्या पुढे येतील का बाबा या आमच्या वस्तीमध्ये अशी सुधारणा झालेली नाही, आमचा निधी आला आहे पण ती वापरला नाही, घरकुल योजना चालू आहे, रमाई आवास योजना आज बी चालू आहे, बंद नाही, पण त्या मोबदल्यामध्ये आमचे घरं सुधारलेले नाहीत, आज बी आम्हाला दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगावं लागते असं बोलणारे काही लोक भेटतील का? मी आपणास सांगू इच्छितो की असा विषय आहे, सर्वसामान्याबद्दल आवाज उठवणारे दलितमधील लोक आज 3-4 नगरसेवक हे सत्ताधारी पार्टीचे निवडून आले आहेत. ते आपल्यासमोर येतील का नाही आपण त्यांनाच विचारणं अपेक्षित डॉक्टर आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर समाजाच्या नावावर निवडून आलेले लोक आपल्या समाजाच्या बाजूला जर बोलत नसतील, ते सत्ताधारी पक्षाचा ज्या पक्षात निवडून आले त्या पक्षाच्या बाजूनं जर बोलत असतील तर ती माझ्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बी होऊ शकत नाहीत आणि ती नेते बी होऊ शकत नाहीत. अशा माणसाच्या व्यतिरिक्त दुसरे माणसं काय बोलणारे आहेत का? 100% आपण जर त्या वस्ती भागामध्ये गेलो किंवा त्या भागामध्ये गेलो, आता आमचे माधुमामा आमचे जे मार्गदर्शक आहेत माजी नगरसेवक आणि ह्यावेळेस आम्ही काँग्रेस आयकडून ते निवडणूक लढले. माधवमामा मागासवर्गीयपैकी आहेत. हो, या ते- पुढे या. आज ते भीमनगरमध्ये आज स्वतः त्यांनी इलेक्शन लढलेलं आहे. काय परिस्थिती आहे साहेब? परिस्थिती म्हणजे भीमनगरमध्ये चालायला रस्ते नाहीत, हा लोकांची घरं बरोबर नाहीत, हा. सगळा डोंगराळ भाग हा. आहे, पाणी येईल तिकडंच येतंय हा. आणि जाईल तिकडंच जातंय. हा, मग तुम्ही काय आवाज उठवला? काय आवाज उठवला तर नगरपालिका करायचं तीच करते, हा, त्याच्यामुळे कोण काय करतच नाही ना, काय करत नाही म्हणजे? कायच करत. मग जनतेच्या माध्यमातून एखादी बैठक, एखादा मोर्चा, काही निवेदन काय केलंय का? मागितलंय का सरकारला? कसं आहे, इथे सत्ताधारी पक्षाची नगरपालिका असल्यामुळे दबावात राहतात का माणसं? दबावात बी आहेत आणि मेंबर बी त्यांच्या सांगण्यावरच आहेत, हा, कारण त्यांच्या जातीच्या मेंबर असल्यामुळं, पक्षाचे त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे ती समाजाच्या बाजूने राहत नाहीत. राहत नाहीत. आणि मग समाजाच्या बाजूला राहत तर नाहीत, आमच्या भागाचा विकास केला असं ते म्हणतात. हा. मग विकास काय झाला हे सांगा. काहीच नाही, कुणी पण जाऊन तिथं बघावं आणि समाजाची प्रगती झाली असं दाखवून द्यावं. तुम्ही तर दाखवता का? दाखवतो ना. तुम्ही दाखवता? हो. आता पुढली बाईट आपण पूर्ण वार्डात हिंडून करूया. हो, करू हा? की, चालेल. साहेब तुम्ही काय आवाहन कराल? बाबा 1865 कोटी रुपये शहरी विकासासाठी आलेत असं राणादादांनी तुळजापूरच्या माध्यमातून लोकांना सांगितलंय, पण विकास कामासाठी तुळजापूरचे लोक एक इंचही जागा द्यायला तयार नाहीत असाही आरोप केला जात आहे की नेमकं काय अडचण आहे? मी आपणास सांगतो की याच्या अगोदर मला वाटतं माननीय आमदार साहेबांनी 5,000 कोटी या जिल्ह्यामध्ये आणले म्हणून स्वतःचा सत्कार करून घेतलाय. 5,000 कोटी आणले म्हणून त्यांनी आज धाराशिव शहरामध्ये 1865 कोटीपेक्षा फार मोठा आहे. नाही, जिल्ह्यामध्ये 5,000 कोटीचे कामं झाले म्हणून त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला आहे. आपण स्वतःच पत्रकार आहात, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात, आपण जाऊन सगळ्या ठिकाणी या 5,000 कोटीची कामे झाली हे विचारणं आपलंही काम आहे. आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही तर विचारत आहोत आणि हे 1865 कोटीचं गाजर जे आमदार साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे यातला 1 रुपयाही अजून सरकारच्या कुठल्या खात्यावर पडलेला नाही. उलट आमच्या मंदिर प्रशासनाची जी FD आहे त्या FDच्या अंतर्गत 65 कोटीचं काम, 65 ते 68 कोटीचं काम आज मंदिरमध्ये, आज या मंदिरच्यामध्ये जे पाडापाडी चालू आहे की जे पुनर्बांधणी चालू आहे, जीर्णोद्धार चालू आहे. मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्याचं जे विकासाचं काम चालू आहे हे सुद्धा येणाऱ्या भाविक भक्तांच्या आणि आमचे जे पुजारी लोक जे ट्रस्टची पावती फाडतात या ट्रस्टच्या पावतीत जे जमा झालेले पैसे आहेत त्या FDद्वारे काम चालू आहे. आज अजूनही 1 रुपया महाराष्ट्र शासनानं या तुळजापूरला दिलेला नाही. अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी तुळजापूरच्या
5 कोटी रुपये दिलेत असं कळत आहे. पण नागनाथ भाऊनी 65 का काहीतरी लाख रुपयेच खर्च झाले अशा पद्धतीनं सांगण्यात आलं आहे की नेमकं या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये नगरपालिकेमध्ये काय चाललं आहे नेमकं. मी एवढं सांगू इच्छितो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याच जागासाठी राखीव मला वाटतं 10 ते 12 वर्ष झाली जागा राखीव ठेवलेली आहे. निधी 5 कोटीचा मंजूर झाला, परंतु 65 लाखच निधी आला आणि त्या 65 लाखाच्या निधीमध्ये फक्त कंपाऊंड वॉल बांधण्यात आलेला आहे. तर हा 5 कोटी निधी येऊन पडला आहे. तर मला वाटतं 2 ते 3 जयंत्या झाल्या. या 3 जयंत्यामध्ये अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी पुतळा का बसवण्यात आला नाही हे आपण सत्ताधाराला विचारणं अपेक्षित आहे. बरं. आता या तुळजापूरच्या एक कोपराला गुळ लावला असा विकास तुळजापूरचा झाला असं लोक म्हणतात राणा पाटलांना. पण राणा पाटलाचे कार्यकर्ते, कालच नगराध्यक्ष साहेबांची मी मुलाखत घेतली की एखाद्या माणसाला नाचा पाडा चालू झाला की ती काहीही काम केलं तर नाहीच म्हणतात असं नगराध्यक्ष म्हणाले. तर त्यांनी केलेल्या कामाचा काय आढावा जर घेतला तर काय काय काम चालू आहे त्यांची. मग माझं असं मत होतं, काल तुम्ही त्यांनाच विचारणं अपेक्षित होतं. पूर्ण शहरात विकास कामं चालू आहेत म्हणून सांगितलं. नाही, पूर्ण शहरात विकास कामे चालू आहे. अहिल्यादेवी होळकर चौक चालू आहे, अण्णाभाऊ साठे चौक बांधकाम चालू आहे, अजून बरेचसे कामं चालू आहेत. अजून ज्या ज्या ठिकाणी कामं झाले त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला अहवाल देणार आहे असं सुद्धा म्हणाले. पण तुम्ही एक गटनेता म्हणून काय कामं चालू आहे तेही सांगा. मग मला काय म्हणायचं आहे की आज आपण जे मुलाखत मान्य नगराध्यक्षाची मुलाखत घेतली तर त्यांनाच आपण लिस्ट घेणं अपेक्षित होतं ना. किंवा तुळजापूर शहरामध्ये हे काम चालू आहे, तुळजापूर शहरामध्ये ते काम चालू आहे. तर आज तुळजापूर शहराच्या पटलावर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे नगर उत्थानमध्ये 158 कोटी जे रस्त्यासाठी आले होते त्यात फक्त 30 कोटीचं काम झालेलं आहे. ते गुत्तेदार 1 वर्ष झालं हे काम बंद करून निघून गेलेले आहेत. बरोबर. हे नगर परिषद अंतर्गत काम होतं नगर उत्थानचं. दुसरी गोष्ट 7.5 कोटीचं कॅमेऱ्याचं टेंडर या तुळजापूर शहरामध्ये जे काय अपप्रचार म्हणजे जे काय CCTV कॅमेरे. जे काय क्राईम घडतील त्या क्राईमला पकडण्यासाठी तिसरी आग जे म्हणतात ते कॅमेरे 400 कॅमेरे बसवणार असं 7.5 कोटीचं टेंडर होतं. पण मला तर वाटतं 25-30 कॅमेरे बसवले असतील. आणि कॅमेरे किती बसवायचे? 400 कॅमेऱ्याचं टेंडर आहे ते. आणि 25-30 कॅमेरे. 25 कॅमेरे. तर हे कॅमेरे आज जे तुळजापूर शहरामध्ये जो क्राईम रेट वाढलेला आहे. परवाच आमचे बंधू सन्नी बोरसाळ यांच्या मुलाचा निर्गुण खून झाला. बरोबर. आणि तुळजापूर शहरामध्ये याच्या अगोदर अशी घटना कधीही झाली नव्हती. पहिल्यांदा तुळजापूर शहरामध्ये असा खुनी थरार घडला. साहेब ती खून झाला. पंढरपूरहून एका ड्रायव्हरला आम्ही तुम्हाला भाडे देतो म्हणून बोलावलं, त्यालाही उघडा नागडा करून मारला. आजच एक व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओमध्ये तुमच्या तुळजापूरमध्ये चांगल्या स्टँडर्ड घरामध्ये 4-5 तोळ्याची सोन्याची चोरी झाली. ते सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनं तपास केला, अजून काहीही झालं नाही. चोऱ्या आहेत, तिथं मारहाण आहे, खून आहे, फार मोठे प्रकार या ठिकाणी होतात. पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणाल आणि स्थानिक आमदाराच्या बाबतीमध्ये वचक आहे का पोलीस डिपार्टमेंटवर, या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की हे आमदार आल्यापासून तुळजापूर शहराचा क्राईम रेट वाढलेला आहे. बापरे. आणि या पोलीस प्रशासनाबद्दल बोलणं झालं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुळजापूरचं पॉप्युलेशन आणि येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन याच्या अनुषंगाने तुळजापूर पोलीस स्टेशनला जेवढा पोलीस ताफा हवा आहे तेवढा पोलीस ताफा, तेवढं पोलिसांची भरती या तुळजापूर शहरामध्ये नाही. ते मर्डरचं प्रकरण जे झालं गुरुवारी, मी माननीय मांजरे साहेब PSI PI तुळजापूरचे यांना फोन करून ध्वनिभ्रमावर बोललो की साहेब या तुळजापूर शहरामध्ये जी संस्कृती होती ती संस्कृती बिघडून कुठं तर हे अपप्रचार घडत तुळजापुरामध्ये क्राईम रेट वाढत आहे. तर साहेबांनी मला असं सांगितलं की भैया या तुळजापूर शहरामध्ये किमान 90 ते 100 पोलीस आम्हाला हवेत, अपेक्षित आहेत. परंतु सध्या 69 पोलिसावर तुळजापूर शहर आणि तुळजापूरच्या आजूबाजूचे 3-4 जिल्हा परिषद जे गट आहेत या गटामध्ये काम चालू आहे. त्यामुळं आम्हाला संख्या कमी पडत आहे. आपण आपल्याद्वारे किमान SP साहेबाला मागणी करा की 90 ते 100 पोलीस जे कर्मचारी आम्हाला दिले पाहिजे. बरं, तुम्ही काय बाबा ह्या विकासाच्या बाबतीमध्ये हे खोटं बोललं जात आहे सत्ताधाऱ्याकडून आणि खरंच तुळजापूरचा विकास झाला नाही
या बाबतीमध्ये तुळजापूर वासियांना, मतदार बांधवांना तुम्ही काय आव्हान करणार आणि तुम्ही काय करणार भावी काळात? मी आपणास सांगू इच्छितो की तुळजापूर शहर विकास झालाच पाहिजे याच्या बाजूनं आम्ही आहेत. परंतु तुळजापूर शहराचा विकास होताना तुळजापूर शहरातील जे स्थानिक नागरिक आहेत, जे हक्कदार नागरिक आहेत, ज्यांचं उपजीविका या मंदिरावर चालते, ते भकास झाले नाही पाहिजेत. ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि या तुळजापूर शहराचा विकास होत असताना या तुळजापूर शहरातल्या नागरिकांना आज माहीत असलं पाहिजे की विकास काय होत आहे आणि तुळजापूर शहरामध्ये विकासाच्या ज्या काय त्यांनी आव्हान केलेलं आहे, या आव्हान करताना त्या कुठल्या बाजूनं करत आहेत. आज तुळजापुरातले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील किंवा आमचे तिन्ही पुजारी मंडळ असतील, पाळीकर पुजारी मंडळ असेल, बोपी पुजारी मंडळ असेल आणि ब्राह्मणाचं मंडळ आहे, उपाध्ये मंडळ, या तिन्ही मंडळ अगोदर हे सर्वजण मिळून काम करत होते तुळजापूर शहरामध्ये. आणि त्यांना जी माहिती मिळेल ते तुळजापूर शहरामधील व्यापारी असतील, पुजारी असतील किंवा जे नागरिक असतील यांच्यापर्यंत ते पोचवत होते. परंतु या 1.5 ते 2 वर्षामध्ये त्यांनी जे दर्शन मंडपाचा ठराव जो घेतला होता या आमदार साहेबांनी, त्या पार्किंगवरती त्यांना कडाडून विरोध झाला आणि किमान 3000 लेखी हरकती त्या दर्शन मंडपाच्या विरोधी आल्या. त्यामुळं त्यांनी मंदिराच्या आजूबाजूला जो डोंगर कडा आहे आणि मंदिराची जी प्रशासकीय इमारत आहे याच्या बाजूला दर्शन मंडप करणार असं त्यांनी तोंडी बोललेलं आहे. परंतु जो आराखडा ह्या 1865 कोटीचा जो मंजूर झाला आहे, हो तुळजापूरच्या व्यापाऱ्यांना आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांना उठवणार आहे का त्यांच्या पोटावर लात मारणार आहे हे आम्हाला माहीत नाही. म्हणून आमची आमदार साहेबाला, माननीय कलेक्टर साहेबाला विनंती आहे की आपण हे विकास आराखडा करत असताना तुळजापूर शहरातील जेवढे जाणकार लोक आहेत, जेवढे व्यापारी आहेत, जेवढे पुजारी आहेत, यांचे मेन मुख्य लोक घेऊन हे यांची मीटिंग बोलवून आपण हा आराखडा यांना दाखवण्यात यावं आणि तुळजापूर शहरातल्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना, पुजाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा करू नये. जर त्यांनी बळजबरीनं आराखडाचा प्रयत्न केला तर तुम्हाला जन आंदोलन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आम्ही करणार. मेन जे गाभार आहे आई तुळजाभवानीचं मंदिर, तेही पाडलं जाणार आहे अशी एक अफवा आहे. अफवा आहे का खरं आहे, नेमकं काय? त्याच्याबद्दल जो रिपोर्ट आहे, आपले जे पुरातत्व जे खातं आहे, या पुरातत्व खात्याकडं तो रिपोर्ट आहे. आणि ह्या पुरातत्वाच्या खात्यामुळे बाकीचे, मला वाटत नाही कलेक्टर साहेब असतील, बाकीचे कोणी असतील त्या विषयामध्ये हात घालतील. त्यांना विचारल्याशिवाय हा जो आपला इतिहासकालीन जो गाभारा आहे आणि जे मंदिर आहे, या मंदिराचं पाडण्याचं काम असेल किंवा त्याचं संवर्धनाचं काम असेल, हे पुरातत्व खात्याला विचारल्याशिवाय हे काम होणार नाही. बरं, आता हे नगरपालिकेमार्फत तुळजापूरमध्ये येणारे भावी भक्त आहेत, मग ते दिल्लीपासून येतात, मुंबई, पूर्ण अवघ्या भारत देशामधून येतात. त्याच्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं एखादा भक्तनिवास अधिकृत चांगल्या पद्धतीनं सगळ्या फॅसिलिटी तिथे मिळावे असं काही कल्पना तुम्ही मांडली का? मी मागे कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांनी याच्या अगोदर जो प्राधिकरण झालं 2008मध्ये, त्याला मंजुरी मिळाली आणि 325 कोटी तुळजापूरला मंजूर झाले. या 325 कोटीमध्ये आज या अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक जे होणार आहे त्याच्या मागच्या बाजूला 126 खोल्यांची धर्मशाळा त्याच्यामध्येच बांधलेली आहे. आणि 108 म्हणून जी धर्मशाळा आहे, प्राधिकरणात नगरपालिकेची जागा घेऊन त्याच जागेवर त्या प्राधिकरणामध्ये ते बांधलेलं आहे. परंतु मंदिरनं ते स्वतः लिलाव करून ते मंदिरच्या ताब्यात 108 ठेवलं. तसंच आता या 126मध्ये एक ठराव घेण्यात आला. आत्ताच मागं 8 दिवसाखाली आमची सर्वसाधारण सभा झाली नगर परिषदेमध्ये. गेली 8 वर्ष झालं ते धर्मशाळा तयार होऊन अक्षरशः वाळवी आणि घुशी लागून ते धर्मशाळेचं काम बंद अवस्थेमध्ये आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की बाबा आपण येणाऱ्या भाविकांसाठी राहण्यासाठी जी सोय केलेली आहे आणि ते जे धर्मशाळा आहे ती येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी बांधलेली आहे आणि ज्या पर्पजसाठी ती बांधलेली आहे त्या पर्पजसाठी ती वापरण्यात यावी. या ठरावामध्ये असं घेण्यात आलं की मंदिरनं एक ठराव घेतलेला आहे, हे जे धर्मशाळा आहे या धर्मशाळेच्या जागावर एक हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनी एक मध्ये निविदा काढली होती. तर त्या निविदेला सर्व तुळजापुरातल्या नागरिकांनी विरोध करून
येणाऱ्या भाविकाच्या पर्पजसाठी राहण्यासाठी ती धर्मशाळा बांधली आहे. आमचा त्याही हॉस्पिटलला विरोध आहे आणि ही जी धर्मशाळेसाठी जागेसाठी आरक्षण टाकलेलं आहे ती जागा येणाऱ्या भाविकाला धर्मशाळेसाठी असावी. बरं हॉस्पिटलला का बरं विरोध? हॉस्पिटल दुसरीकडे बांधावं असं म्हणणं आहे का? नाही. का तिथंच बांधावं असं का नाही? माझं म्हणणं असं आहे, ती जी बिल्डिंग आहे ती धर्मशाळेच्या येणाऱ्या भाविकांच्या राहण्यासाठी पर्पजसाठी बांधलेली आहे. म्हणजे दुसरीकडे हॉस्पिटल दुसरीकडे 200 नाही 500 कोटीचं हॉस्पिटल बांधा, आरक्षण टाकून आता 1865 कोटी रुपये येत आहेत असे माननीय आमदार सांगत आहेत. तर त्या 1865 कोटीमध्ये आमच्या सिव्हिल हॉस्पिटल आज जवळजवळ 5 एकरामध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला आरक्षण टाकून तुम्ही भव्य अशी 500 कोटीची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टाकावं. आम्ही स्वागत करून त्यांचा मी सत्कार करतो. पहिले बरं धर्मशाळेला मोफत आहे ना सगळं फॅसिलिटी? नाही. नगरपालिकेचे रिजनेबल रेट आहेत का काय नाही? ही धर्मशाळा नगरपालिकेची जागेत बांधलेली आहे. ही धर्मशाळा मंदिरनं लिलाव केली आहे. बरं मंदिर ट्रस्ट वेगळं आणि नगर परिषद वेगळं. जागा आमच्याकडून घेतली नगर परिषदेकडून, परंतु त्या जागेचा लिलाव ह्या मंदिर प्रशासनाकडून झालेला आहे. नाही माझं काय म्हणणं आहे, धर्मशाळेमध्ये जे येणारी यात्रेकरू आहेत त्यांचं रिजनेबल रेटमध्ये राहण्याची व्यवस्था आहे का मोफत आहे? नाही त्या जागेत रिजनेबल रेट नाही. शासनानं त्या मंदिर प्रशासनानं त्याला एक रेट ठरवून दिला आहे की बाबा एवढ्या ह्याला सिंगल बेडची रूम, एवढ्या पैशाला डबल बेडची रूम, अशा पद्धतीनं त्या धर्मशाळेचं व्यवस्थापन त्या टेंडरमध्ये झालेलं आहे. बरं आणि टेंडर हे ओपन जाहीर लिलावमध्ये झालेलं आहे. परंतु जी जागा आमची आहे, जागा नगर परिषदेची आहे, परंतु नगर परिषद ही क वर्गाची आहे आणि नगर परिषदेला तेवढं अनुदान तेवढे पैसे प्राप्त होत नाहीत. म्हणून माझं प्रशासनाला विनंती आहे, ज्या आमच्या नगर परिषद जागा आहेत ह्याच्यावरचं जे उत्पन्न आहे ते नगर परिषदेलाच मिळालं पाहिजे. बरं तर हे आहेत अमोल कुतवलजी. तुळजापूरच्या विकास कामासाठी तुळजापूरच्या प्रत्येक मतदारानं नागरिकानं सज्ज राहिलं पाहिजेत. आपल्याला कोण फसवत आहे आणि कोण विकास करत आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता खरंच 1865 कोटी रुपयाचा तुळजापूर विकासासाठी जो आराखडा आहे तो जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी योग्य आहे का हे सर्व तुळजापूर मतदारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुळजापूरचा विकास म्हणजे पूर्ण जनतेचा विकास आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण तुळजाभवानीला दर्शनासाठी जे देशातून लोक येतात त्या सर्वच लोकांना न्याय मिळाला पाहिजेत. तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकालासुद्धा मारहाण केली जाते, या ठिकाणी खून झाला, या ठिकाणी चोऱ्या होत आहेत, या ठिकाणी प्रशासन काय करत आहे आणि शासनाचा वचक प्रशासनावर आहे का या सर्व प्रश्नाला उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे. आणि जर चुकीच्या माध्यमातून काम केलं जात आहे, दबाव टाकून काम केलं जाईल तर काँग्रेस पार्टी जनतेच्या बाजूला राहील आणि काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन तुळजापूरच्या विकासासाठी केल्याशिवाय राहणार नाही असंही कुतवल साहेबांनी सांगितलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरचा विकास 1865 कोटी रुपयामध्ये कशा पद्धतीनं दर्जेदार होईल का फक्त तुळजापूरच्या नागरिकाच्या कोपराला गुळच लावला जाईल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार तुळजापूरच्या विकासासाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय भवानी.